हॅलो नमस्कार. तर मंडळी मॉम्स फूड कट्टामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण करणार आहोत मस्त अशी मशरूम बिर्याणी. व्हेज बिर्याणी, पनीर बिर्याणी किंवा चिकन बिर्याणी देखील तुम्ही खाल्ला असाल, पण मशरूम बिर्याणी कधी ट्राय केल्यात का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नसाल ट्राय केलात तर एकदा ही बिर्याणी नक्की बघून घ्या. तर सर्वप्रथम आपण घेतलेले आहेत 2 वाटी तांदूळ. तर तांदूळ तुम्ही चांगल्या क्वालिटीचे घ्या म्हणजे बिर्याणी खूप छान होईल. मी इथे इंडिया गेट बासमती तांदूळ घेतलेला आहे. स्वच्छ धुवून जवळपास 30 मिनटं तरी भिजत ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर अर्धी वाटी दूध घेतले, त्यामध्ये थोडीशी केसरच्या काड्या घातलेल्या आहेत म्हणजे मस्त असा येलोइश कलर येईल आपल्या बिर्याणीला. त्यानंतर 3 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत, ते देखील उभट आकारामध्ये कट करून घेणार आहे. आणि कढईमध्ये 4 चमचे तेल गरम करून हे कांदे व्यवस्थित फ्राय करून घेणार आहेत. तर या कांद्यांचा आपण करतो आहे बरिस्ता. जो तळलेला कांदा आपण बिर्याणीसाठी वापरणार आहोत ना तो. तर इथे बघा कांदा व्यवस्थित तळून झालेला आहे. तर हा कांदा आता एका पेपर टॉवेलवरती व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे म्हणजे कांदा मस्त असा कुरकुरीत होईल. तोवर मी इथे कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरची कापून घेणार आहे. आता आपण करणार आहोत एक वाटण. तर वाटणासाठी इथे बघू शकता 15 ते 20 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली, पुदिना, 2 हिरव्या मिरच्या आणि जो आपण बरिस्ता तयार करून घेतला होता ना त्यातला अर्धा बरिस्ता इथे वापरणार आहोत. आणि आता हे वाटण व्यवस्थित ठेचून घेणार आहोत. आता ही प्रोसेस तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील करू शकता, पण ठेचून घेतलात ना तर चव खूप छान येते. तर इथे बघा आपलं मस्त असं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण करणार आहोत भात. त्यासाठी इथे पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, 1 दालचिनीचा तुकडा, शहाजिरं अर्धा चमचा, 1 चक्री फूल, त्यानंतर 4-5 लवंगा, 4-5 काळी मिरी आणि 2 ते 3 हिरवी वेलची आणि चवीनुसार मीठ आणि 2 चमचे साजूक तूप घालायचं आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. इथे पाण्याला उकळी आलेली आहे. या स्टेजला आपण जो तांदूळ धुवून घेतला होता ना तो घालायचा आणि घड्याळाचा टाईम लावून एक 7 मिनटं आपल्याला हा भात उकळून घ्यायचा आहे. अजिबात जास्त शिजवायचा नाही. इथे बघू शकता आपला भात मस्त असं तयार झालेला आहे. आता गाळून घेणार आहोत आणि साईडला ठेवून द्यायचं. आता आपण करणार आहोत मशरूमचं मॅरिनेशन. इथे बघू शकता मशरूम मी 2 भागांमध्ये कट करून घेतलेले आहेत. आता यामध्ये जे वाटण तयार केलं होतं ते घालायचं. त्यानंतर यामध्ये घालायचे आहेत हिरवे वाटाणे अर्धी वाटी गाजर घातलेले आहेत. त्यानंतर 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा बिर्याणी मसाला, कापून घेतलेली कोथिंबीर, कापून घेतलेला पुदिना, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, त्यानंतर घरचं लाल तिखट आणि दही घातलेलं आहे 1 वाटी. आता हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे प्रत्येक मशरूमला हा मसाला लागला पाहिजे. आणि एकदा मॅरिनेशन झालं की आपल्याला हे मिश्रण जास्त वेळ ठेवायचं नाही, लगेचच प्रोसेस करायला घ्यायचं आहे. तर ज्या कढईमध्ये मी कांदा तळून घेतला होता ना त्याच कढईमधलं थोडंसं तेल काढून घेतलं आणि हाय फ्लेमवरती हे मशरूम व्यवस्थित शिजवून घ्यायचं. लो फ्लेमवर केलात तर मशरूम जास्त पाणी रिलीज करतील. हाय फ्लेमवर केलात तर इथे बघू शकता पाण्याचा वापर न करता सुद्धा ही मस्त अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. त्यानंतर आपण ही बिर्याणी करणार आहोत मातीच्या भांड्यामध्ये. त्यासाठी मी इथे मातीचं भांडं गरम करून घेते. त्यामध्ये 2 चमचे तळलेल्या कांद्याचं जे तेल होतं ते घातलेलं आहे आणि व्यवस्थित 4ही बाजूनं लावून घेते म्हणजे आपली बिर्याणी भांड्याला चिटकणार नाही. तर इथे बघा भांडं गरम झाल्यानंतर आपण आता लेअर करून घेणार आहोत. तर सर्वप्रथम मशरूमची जी ग्रेव्ही केली होती त्याची एक लेअर घालायची. म्हणजे कसं असतं भाताची जर लेअर तुम्ही पहिला लावलात तर भात लागू शकतो कारण त्याच्यात काही ओलावा नसतो. म्हणून त्यासाठी आधी भाजीची लेअर आणि नंतर भाताची लेअर लावायची. वरना केसरचं दूध घालायचं, तळलेला जो कांदा होता तो घालायचा, कोथिंबीर घातलेली आहे, त्यानंतर पुदिना घालायचा आणि पुन्हा सेम प्रोसेस करायची. असं 2 लेअरमध्ये मी ही बिर्याणी केलेली आहे. इथे बघू शकता आपण भाजीची लेअर घालून घेतलेली आहे, पुन्हा भाताची लेअर लावणार आहे आणि सेम प्रोसेस करणार आहे. तर तुम्ही ही बिर्याणी कधी ट्राय नसाल ना केलात तर एकदा नक्की करा. एकतर झटपट होते आणि खाण्यासाठी इतकी अप्रतिम लागते. पावसाळ्याच्या दिवसामध्ये नॉनव्हेजचे जे प्रकार असतात ना ते आपण खूप कमी खातो, त्यावेळेस तुम्ही ही बिर्याणी बनवून खाऊ शकता. तर इथे बघा वरना कोथिंबीर, पुदिना आणि अगदी शेवटी साजूक तुपाची मस्त अशी धार घालायची आणि झाकण ठेवून
तवा ठेवायचा, तव्यावरती तवा ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो करायची आणि झाकणावरती काहीतरी वजन वस्तू ठेवायची म्हणजे वाफ बाहेर येत नाही आणि 20 ते 30 मिनटं आपल्या बिर्याणीला छान दम द्यायचा. तोवर मी इथे रायता बनवून घेतलेला आहे. तर रायता अगदी साधा आणि सोपा होता, म्हणजे दही, त्यामध्ये थोडंसं जिरं पावडर, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि बुंदी घातलेली आहे. आणि इथे बघू शकता 20 मिनटं झालेली आहेत आणि आपली मस्त अशी बिर्याणी तयार झालेली आहे. तांदूळ चांगला वापरलात बिर्याणीला तर बिर्याणी तर उत्कृष्ट होतेच आणि चवीला सुद्धा खूप छान लागते. तर इथे बघा आपली बिर्याणी तयार झालेली आहे. तर कशी वाटते रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला एक लाईक देखील करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर चला फ्रेंड्स, भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा फ्रेंड्स. बाय.